तर मुलांना आपलं जे संच प्रकरण होतं ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि आता थोडक्यात आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर संच या प्रकरणामधील जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील आपण इथे घेणार आहोत। तर बघा मुलांना इथे 5 प्रकारचे काय दिलेले आहेत तर खेळ दिलेले आहेत आणि त्यापैकी एक जो खेळ आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती द्यायची आहेत। बघा आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणता संच A/B या संचाबरोबर आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला जो आपला पर्याय आहे तो आहे A/B, दुसरा आहे A/B, जो आपला तिसरा आहे तो आहे A/B आणि जो आपला शेवटचा आहे तो आहे A विश्वसंच B। मग आपला योग्य पर्याय कुठला आहे? अगदी बरोबर कुठला आहे तर A विश्वसंच B हा काय आहे तर आपला योग्य पर्याय आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत। संयोग B बरोबर काय आहे ABCDEF असे महिविराम चिन्हामध्ये आहे आणि A बरोबर काय आहे BCEF आहे। तर पुढीलपैकी संच B चे घटक कुठले असणार आहेत तर ते आपल्याला त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहे। पहिला जो आहे तो आहे ADG, दुसरा जो आहे तो आहे ABF आणि तिसरा आहे BCF आणि शेवटचा आपला जो पर्याय आहे तो आहे AD। मग आपल्याला माहिती आहे जर A चे BCEF असे पर्याय असतील, बघा इथे B C E आणि F, मग उरले किती फक्त A आणि D उरलेत, म्हणजेच B चे जे घटक संच आहे ते कुठले आहे पर्याय नंबर 4 AD। मग AD हे जे उत्तर आहे ते आपलं अगदी राईट आन्सर आलेलं आहे। आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की पुढीलपैकी एक घटक संच कोणता, त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। एक आपल्याला योग्य सिलेक्ट करायचा आहे आणि ते 4 ऑप्शन कुठले आहेत बघूया। बघा संच P हा घटक संच आहे P वर्ग बरोबर 27, मग घटक संच X हा X वर्ग बरोबर 49, Y घटक संच फाय अधिक Y वर्ग बरोबर 4 अधिक 2Y वर्ग, Y हा I चा काय आहे घटक संच आहे। मग Q संच हा Q वर्ग वजा 25 बरोबर 0। मग आपल्याला इथे सांगायचं आहे पुढील एक घटक संच आपल्याला सांगायचा आहे। कुठला घटक संच आहे सांगा पाहू? अगदी बरोबर हा जो P संच P हा घटक संच P हा I चा काय आहे P वर्ग बरोबर 27 हा आहे एक घटक संच, म्हणजे हा जो ऑप्शन आहे तो आपला अगदी राईट आलेला आहे। आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत की ABC या संचांसाठी कंसामध्ये A संयोग B संयोग चिन्ह C बरोबर A संयोग चिन्ह B संयोग C संयोग संचाच्या कोणत्या गुणधर्मानुसार हे विधान सत्य आहे आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। पहिलं आहे क्रम निरपेक्षता आणि आपलं सेकंड आहे अविकारक, थर्ड आहे साहचर्य आणि शेवटचं आहे वितरण। मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर साहचर्य जे आहे हे आपलं काय आहे योग्य ऑप्शन आहे, म्हणून आपण त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे। आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की A संयोग B संयोग A या संचाबरोबर पुढीलपैकी कोणता संच आहे। आपल्याला सांगायचं आहे A संयोग B, दुसरा आहे A, थर्ड आहे B, फोर्थ आहे A/B। कुठला असणार आहे सांगा बघू? अगदी बरोबर A संयोग B हे जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन असणार आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे जर A संच बरोबर 5 आणि B संच बरोबर 7, मग WA/B संच बरोबर किती आहे तर 3, मग संच A संयोग B हा आपल्याला संच काढायचा आहे। मग त्यासाठी आपल्याला 4 जे पर्याय दिलेले आहेत ते आहे संच A विश्वसंच B बरोबर 9, दुसरा आहे M कंसामध्ये A विश्वसंच B बरोबर 9 आणि MB विश्वसंच A बरोबर 5 आणि N कंसामध्ये संयोग B। तर मग A संयोग B आहे, तर मग कुठला पर्याय आपला योग्य आहे?
अगदी बरोबर. कुठला आहे तर n कंसामध्ये a संयोग b बरोबर 9 हे आपला योग्य पर्याय आहे. म्हणून आपण तिथे काय केलेलं आहे, क्लिक केलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जर b हा a चा संच आहे तर b छेद b संयोग a बरोबर किती आहे. तर ते सांगायचं आहे आपल्याला a की b संयोग a b आणि फोर्थ आहे b c a. मग कुठलं आपलं ऑप्शन अगदी राईट आहे. अगदी बरोबर. आपलं राईट जे ऑप्शन आहे ते असणार आहे बी. म्हणून आपण त्यावर काय केलेलं आहे, क्लिक केलेलं आहे आणि आपलं जे आन्सर आहे ते राईट आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ए आणि ए संयोग बी यामधील संबंध पुढीलपैकी कोणता. तो सांगायचा आहे. 4 जे पर्याय दिलेले आहे आपल्याला त्याद्वारे. मग पहिला जो आहे ए संयोग बी संयोग ए बरोबर ए. मग ए हा ए संयोग बी बरोबर ए संयोग बी. आणि दुसरा आहे ए संयोग बी आणि ए. मग कुठला आपला योग्य पर्याय असणार आहे. यापैकी आपला योग्य पर्याय असणार आहे अगदी बरोबर. तर सेकंड जो आहे तो आपला काय आहे, अगदी योग्य पर्याय आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो घेणार आहोत आपण. जर ए संच बरोबर किती आहे 35, बी संच बरोबर आहे 40 आणि ए संयोग बी संच बरोबर किती आहे 50 आहे. मग ए छेद बी हा संच आपल्याला काढायचा आहे. तर बघा, संच ए संयोग बी बरोबर किती आहे 20 आहेत आणि संच ए छेद बी बरोबर 25 आहे. मापकोन ए छेद बी बरोबर 25. मग मापकोन ए छेद बी बरोबर किती आहे 25 आहे. मग आपलं योग्य आन्सर काय आहे, अगदी बरोबर. जो आपला संच आहे ए छेद बी बरोबर 25 हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आलेलं आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी रिक्त संच आपल्याला सांगायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ग्रेगरियन वर्षाचा 30 दिवसांचा नसलेला महिना. सेकंड आहे ए हा 2 समांतर रेषांचा छेदनबिंदू आहे. आणि थर्ड आहे ए हा सर्व सममूळ संख्यांचा संच आहे. आणि फोर्थ जो आहे तो आहे बी बरोबर संच एक्स ही पूर्णांक संख्या आहे. मग आपला योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर. ए हा 2 समांतर रेषांचा काय आहे तर छेदनबिंदू आहे. हे आपल्या आलेलं आहे राईट आन्सर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण संच हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. आता थोडक्यात त्यावर आपण काय करणार आहोत तर परीक्षा देखील घेणार आहोत आणि त्या आधारे आपण हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे, जर BO ए तर बी छेद कंसामध्ये बी संयोग ए बरोबर किती. मग आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे ए, दुसरा आहे बी संयोग ए बी आणि बी सी ए. मग कुठलं असणार आहे सांगा पाहू. तर याचं योग्य आन्सर काय असणार आहे, अगदी बरोबर बी संयोग ए हे काय आहे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की पुढीलपैकी एक घटक संच जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर पहा, घटक संच काय आहे की पी संच पी हा जो घटक संच आहे तो आयचा संच नाही आहे. मग पी वर्ग बरोबर 27 आणि दुसरा आहे संच एक्स वर्ग बरोबर 49 आणि वाय ऑब्लिक 5 अधिक 5 अधिक वाय वर्ग. मग 4 अधिक 2 वाय वर्ग. वाय हा आयचा संच आहे. मग क्यू वर्ग वजा 25 बरोबर 0. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर पहिला पर्याय जो आहे तो आपला काय आहे योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ABC या संचासाठी ए संयोग बी संयोग सी बरोबर ए संयोग बी संयोग सी संयोग संचाच्या कोणत्या गुणधर्मानुसार हे जे विधान आहे ते सत्य आहे. त्यासाठी 4 जे ऑप्शन आहे ते आपल्याला दिलेले आहेत. पहिलं आहे क्रम निरपेक्षता, सेकंड आहे अविकारक, थर्ड आहे साहचर्य आणि फोर्थ आहे वितरण. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर आपले योग्य ऑप्शन आहे साहचर्य. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो बघा काय आहे, जर ए संयोग बी बरोबर काय आहे तर बी बरोबर संच येणार आहे ABCDEF आणि ए बरोबर आहे BCEF. तर मग बी बरोबर
कुठले संच येणार आहेत? बघा ADG, ABF, BCF आणि AD. आता आपल्याला माहिती आहे की A बरोबर काय आलेलं आहे, तर B, C, E आणि F. मग राहिले किती? तर A आणि D राहिले. म्हणजेच आपले योग्य ऑप्शन काय आहे, तर B संच बरोबर काय येणार आहे? A आणि D येणार आहे. मग आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे पुढील पैकी रिक्त संच कोणता ते सांगायचं आहे. तर पहा ऑप्शन आहे ग्रेगरियन वर्षाचा 30 दिवसांचा नसलेला महिना. ए हा 2 समांतर रेषांचा छेदनबिंदू आहे आणि ए हा सर्व सममूळ संख्यांचा संच आहे. बी बरोबर संच x ही पूर्णांक संख्या आहे वजा 1 ग्रेटर दॅन x ग्रेटर दॅन 1. मग आपला योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर काय आहे, तर ए हा 2 समांतर रेषांचा छेदनबिंदू आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ए संयोग बी संयोग ए या संचाबरोबर पुढीलपैकी कोणता संच येतो तो आपल्याला सांगायचा आहे. बघा ए संयोग बी, ए बी की ए छेद बी, कुठला येणार आहे? अगदी बरोबर ए संयोग बी जो आहे तो आपला राईट ऑप्शन आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणता संच ए छेद बी या संचाबरोबर आहे? बघा ए छेद बी, ए छेद बी, ए संयोग बी आणि ए संयोग बी, तर कुठला येणार आहे? अगदी बरोबर कुठला येणार आहे, तर ए संयोग बी हा जो ऑप्शन आहे तो आपला राईट आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ए आणि ए संयोग बी यामधील संबंध पुढील पैकी कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. पर्याय बघूया की कंसामध्ये ए संयोग बी संयोग ए बरोबर ए. मग ए संच कंसामध्ये ए संयोग बी, ए बरोबर ए संयोग बी, ए संयोग बी बरोबर काय आहे, तर ए आहे. मग आपला योग्य ऑप्शन कुठला असणार आहे? अगदी बरोबर सेकंड जो आहे ए संयोग कंसामध्ये ए बी हा जो आहे आपला योग्य ऑप्शन आलेला आहे. आणि पुढचा जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की जर संच ए बरोबर 5, संच बी बरोबर 7 आणि संच ए छेद बी बरोबर 3 असेल तर आपल्याला संच ए छेद बी हा संच जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग संच ए छेद बी बरोबर 9, संच ए छेद यू बरोबर 9 आणि माप एम बरोबर कंसामध्ये बी संयोग ए बरोबर किती, तर 5 आणि एन ए संयोग बी किती येणार आहे? अगदी बरोबर आपलं येणार आहे संच ए संयोग बी बरोबर 9 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की जर ए संच बरोबर 35 आणि बी संच बरोबर 40 आणि ए संयोग बी संच बरोबर 50 तर ए छेद बी हा संच आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा पहिला आहे संच ए संयोग बी बरोबर 20, संच ए छेद बी बरोबर 25 आणि ए संयोग बी बरोबर 25, ए छेद बी बरोबर 25. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर ए छेद बी बरोबर काय आहे? 25. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपला जो संच हा जो पाठ आहे त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे देखील आपण काय करणार आहोत इथे त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते समजून घेणार आहोत. पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे. तर समजा ए बरोबर XY, बी बरोबर XYC, मग सी बरोबर काय येणार आहे, तर CDXY. म्हणून X व Y बरोबर काय आहे, तर B. म्हणून ए हा संच बी आहे, हे काय आहे, तर पक्ष आहे. म्हणून XY बरोबर B, तसेच B संच C. मग XY संच C यावरून संच ए चे घटक हे संच C चे देखील घटक आहेत. म्हणून आपण सिद्ध केलेले आहे की ए संच C. आणि आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे. जर x बरोबर 1, 2, 3 असेल तर संच x चे सर्व शक्य जे उपसंच आहे ते देखील आपण इथे काढून घेतलेले आहेत. संच x चे शक्य ते सर्व उपसंच जे आहे ते आपण इथे काढलेले आहेत. बघा इथे रिक्त संच बरोबर 1, 2, 3, 1, 2, 1, 3, 2, 3 आणि 1, 2, 3 अशा प्रकारे आपण इथे सगळे उपसंच जे आहे ते काढून घेतलेले आहेत.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जर कंसामध्ये ए संच बरोबर 5, बी संच ए संयोग बी संच बरोबर 9 आणि ए छेद बी बरोबर 2, तर बी संच बरोबर किती? तर तो बी संच बरोबर आपण इथे काढून घेतलेला आहे की संच ए संयोग बी बरोबर किती आहे? तर ए संच अधिक बी संच वजा ए छेद बी. मग त्याच्या किमती आपण इथे घेतलेल्या आहेत की 9 बरोबर 5 अधिक बी संच वजा 2 हे आपल्याला दिलेले आहे. दिलेल्या किमती आपण सूत्रानुसार ठेवलेल्या आहेत. मग बी संच बरोबर 9 वजा 5 अधिक 2 हे काय आहे? तर बी संच बरोबर किती आलेले आहेत? तर 6. म्हणून बी संच बरोबर आलेले आहे 6. आपल्याला विचारलेलं आहे की बी संच बरोबर किती? तर बी संच बरोबर 6. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की ए बरोबर वजा 7, 5, 2 आणि बी बरोबर वर्गमुळात 125 वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 49. संच ए आणि संच बी हे समान आहेत काय? तुमच्या उत्तराचे जे स्पष्टीकरण आहे ते आपल्याला इथे करायचे आहे आणि ते आपण इथे करून घेतलेले आहे. तर बघा, ए बरोबर किती? तर कंसामध्ये वजा 7, 5 आणि 2. मग बी या संचाचा वर्गमुळात घन वर्गमुळात 125 बरोबर किती? 5 हा घटक आहे. तसेच वर्गमुळात 2चा जो घटक आहे तो किती असणार आहे? 2 असणार. 4चा जो घटक आहे तो असणार आहे 2. म्हणून वजा 2 आणि वर्गमुळात 50चा जो घटक आहे तो आहे 7 म्हणून वजा 7. मग बी बरोबर त्याचे जे घटक आहेत संच आहेत ते आहेत 5, 2 वजा 2, 7 वजा 7. हे संच ए व बी चे घटक कसे आहेत? भिन्न आहेत. ते एकमेकांना मॅच होत नाही म्हणून हे संच समान नाहीत. मग ते आपण कसं लिहिणार आहोत बघा, ए हे बी चे संच नाही म्हणून ए व बी हे संच कसे आहेत? तर ते समान नाही आहेत. तर बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की पुढील संच हे रिक्त संच आहेत किंवा नाहीत हे सहकारण आपल्याला सांगायचं आहे. म्हणून ए संच एक्स हा संच आयचा घटक आहे का? एक्स वर्ग ही धन संख्या नाही हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा, एक्स हा आयचा संच आहे, 0 हा आयचा संच आहे म्हणजे 0 ही ऋणोत्तर व धनोत्तर संख्या आहे. म्हणून ए बरोबर काय? तर 0. म्हणजे संच ए हा कसा आहे? तर संच ए हा रिक्त संच आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, गुणधर्म पद्धतीने लिहिता येईल परंतु यादी पद्धतीने लिहिता येणार नाही अशा एका संचाचे उदाहरण जे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. आणि बघा, ते आपण इथे सांगितलेले आहे की ए बरोबर संच एक्स एक्स क्यूब बरोबर किती? तर 2 ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन 6. मग हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे परंतु यादी पद्धतीने हा संच आपल्याला लिहिता येणार नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे संच ए आणि संच बी असे तयार करा की ए व बी हे 7 संच असून ते परस्परांचे विभक्त असे संच आहेत. आणि ते आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. बघा, समजा ए बरोबर किती आहे? 1, 2, 3, 4 आणि बी बरोबर आहे 7, 8, 9, 10. हे ए आणि बी हे 7 संच जे आहेत 7 संच आहेत आणि विभक्त संच देखील आहेत. कारण ए छेद बी बरोबर काय येणार आहे? तर रिक्त संच येणार आहे. म्हणून ए छेद बी बरोबर काय? तर रिक्त संच. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की संच ए बी व सी यांच्या योग्य त्या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला पुढील विधान जे आहे ते पडताळून घ्यायचं आहे. आणि आपलं विधान काय आहे? तर ते असं आहे की जर ए हा बीचा घटक नाही आहे आणि बी हा सीचा घटक नाही आहे तर ए हा सीचा संच घटक आहे का? तर बघा, आपण इथे ते मांडून घेतलेलं आहे. समजा ए बरोबर ए बी सी आणि बी बरोबर सी डी ई आणि सी बरोबर काय आहे? तर ई एफ जी हे आहेत. मग या उदाहरणामध्ये आपल्याला ए हा बीचा संच आहे का आणि बी हा सीचा संच आहे का हे आपल्याला दाखवायचे आहे. म्हणून ए आणि बी हे जे विभिन्न संच आहेत म्हणून इथे आपल्याला काय म्हणता येणार आहे की ए हा सीचा संच नाही आहे का? कारण त्यांचे जे
घटक आहे ते कसे आहेत, विभिन्न आहे, म्हणून ए हा सीचा काय नाही आहे तर संच नाही आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की एका वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण आहेत आणि 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहेत. दोन्ही विषयात 40 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. तर दोन्हीपैकी किमान एका विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ते आपण इथे स्पष्टीकरण जे आहे ते करून घेतलेलं आहे. बघा, समजा ई हा इंग्रजीत उत्तीर्ण झालेला संच आहे व हा गणितात उत्तीर्ण झालेल्यांचा संच आहे. आपल्याला इथे काय सांगायचं आहे, समजा ई हा जो आहे तो इंग्रजीत उत्तीर्ण झालेला संच आहे व गणितामध्ये देखील उत्तीर्ण झालेला संच आहे. मग संच ई बरोबर किती आहे तर 50 आहे आणि संच एम बरोबर किती आहे 60 आहे. मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेली जी संख्या आहे ती दोन्ही विषयातील मिळून होते 40. मग संच ई छेद एम बरोबर किती 40 आणि आता संच ई छेद एम बरोबर किती, संच ई अधिक संच एम अधिक संच ए छेद एम हे आपल्याला सूत्र आहे. आणि मग त्या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साहजिकच किमती भरून घ्यायच्या आहेत. म्हणून आपण भरलेले आहेत 50 अधिक 60 वजा 40 बरोबर किती 70. तर 70 विद्यार्थी कमीत कमी कोणत्या एका विषयात उत्तीर्ण आहेत. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढील वर्णन असणारे संच ए व बी असू शकणार नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. म्हणून ए संच बरोबर 32 आहे आणि बी संच बरोबर 42 आणि ए छेद बी बरोबर 12 आहे. तर मग ए संयोग बी बरोबर 64 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून संच ए बरोबर किती 32 हे आपल्याला उदाहरणामध्येच दिलेलं आहे. म्हणून बी संच बरोबर 42 आणि संच ए छेद बी बरोबर 12 आणि संच ए छेद बी बरोबर 64. आता आपल्याला याची मांडणी इथे आपण करून घेतलेली आहे की ए संच बी बरोबर किती आहे तर ए संच अधिक बी संच वजा ए छेद बी हे आपल्याला सूत्र घेतलेलं आहे. मग त्याच्या किमती आपण भरलेल्या आहेत की 32 अधिक 42 वजा 12 सूत्रानुसार आपण किमती टाकून घेतलेल्या आहेत. आता बरोबर किती होतात तर 62. परंतु संच ए संयोग बी बरोबर किती 64 हे आपल्याला दिलेलं आहे. मग या वर्णांचे संच ए व बी असू शकणार नाही. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं संच हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील आपण इथे समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे पहिलं प्रकरण आहे संच हे आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.